तर मित्रांनो, महायुतीकडून लोकसभा निवडणूक लढण्यास उत्सुक असलेले पण तिकीट न मिळालेले शांतिगिरी महाराज पाहिले तर आता अपक्ष लढवण्यावर ठाम झालेले आहेत. त्यामुळेच महायुतीमधील तिन्ही मोठ्या पक्षांमध्ये अस्वस्थता ही निर्माण झालेली. खरं तर जय बाबाजी भक्त परिवाराचे प्रमुख असलेल्या शांतिगिरी महाराजांना नाशिकमधून निवडणूक लढवायची होती, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमधून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना संधी दिली. त्यामुळेच मग अशात शांतिगिरी महाराज नाराज झालेत, पण अशात ते अपक्ष लढवण्यावर ठाम आहेत. त्यामुळेच एकूण पाहिलं तर शांतिगिरी महाराजांमुळे महायुतीच्या 4 जागा धोक्यात आलेल्या आहेत. तर मग अशात शांतिगिरी महाराजांमुळे महायुतीला कुठे कुठे फटका हा बसू शकतो, त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा. खरं तर शांतिगिरी महाराजांचा मोठा भक्त परिवार हा नाशिक, दिंडोरी, धुळे, जळगावामध्ये तर 2027मध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होतोय. तर त्याच पार्श्वभूमीवर खासदार होण्यासाठी महाराज हे प्रयत्नशील आहेत. अशात महायुतीने पाहिले तर आपल्याला संधी द्यावी यासाठी त्यांचे प्रयत्न हे सुरू होते, पण महायुतीने त्यांना तिकीट हे दिलं नाही. तर मग शिवसेनेकडून उमेदवारी मिळेल या आशेने त्यांनी अर्ज भरताना पक्षाच्या कॉलममध्ये शिवसेनेचा उल्लेख हा केला होता, पण पक्षाने AB फॉर्म हा न दिल्यामुळे त्यांचा अर्ज हा बाद झाला. पण अशात महाराजांचा अपक्ष अर्ज हा कायम आहे, त्यामुळे महायुतीची धाकधूक ही आता वाढलेली आहे. खरं तर नाशिकच्या जागेवरून पाहिलं तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे, ज्यात शांतिगिरी महाराजांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे त्यांच्या मनधरणीसाठी महायुतीचे प्रयत्न हे सुरू आहेत. तिन्ही पक्षाचे नेते, मंत्री त्यांची नाराजी दूर करण्याच्या प्रयत्नात आहेत, ज्यात पालकमंत्री दादा भुसे, मंत्री छगन भुजबळ, मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून महाराजांची समजूत घातली जाते. अशात महाराजांच्या या नाराजीचा कुठे कुठे फटका हा बसू शकतो. आता आपण याबद्दल बोललो तर उत्तर महाराष्ट्रात जय बाबाजी भक्त परिवाराची संख्या मोठी, तर महायुतीने महाराजांना डावलल्याची भावना भक्त परिवारात आहे. त्यामुळे नाशिकमध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे अडचणीत आलेले आहेत. तर महाराज निवडणूक लढल्यास मतांचं ध्रुवीकरण हे सुद्धा होऊ शकतं आणि याचाच फटका गोडसेंना बसू शकतो. तर मुख्यमंत्री शिंदे यांनी नाशिकची जागा पाहिली तर प्रतिष्ठेची केली, ज्या शेवटपर्यंत आणून धरत ते आपल्या पदरात पाडून घेतली. पण आता महाराजांमुळे हीच जागा धोक्यात आल्याच पाहायला मिळते. आणि मित्रांनो, नाशिकच नाही तर नाशिक सोबतच दिंडोरी सुद्धा डेंजर झोनमध्ये. खरं तर दिंडोरी विधानसभा मतदारसंघातही जय बाबाजी भक्त परिवाराचं प्रमाण मोठं आहे. तर इथल्या विद्यमान खासदार आणि केंद्रीय मंत्री भारती पवार यांनाच भाजपने पुन्हा उमेदवारी दिलेली आहे. तर त्यांना उमेदवारी ही मिळाल्यानंतर शांतिगिरी महाराजांची त्यांनी भेटसुद्धा ही घेतली होती. तर सहकार्याची विनंती ही त्यांनी केली होती. तर नाशिकमध्ये काय होतं ते बघू, मग दिंडोरीत काय करायचं ते पाहू, असं त्यावेळी महाराजांनी हे म्हटलं होतं. त्यामुळेच मग दिंडोरीत 3 लाखांच्या घरात असलेला भक्त परिवारसुद्धा पवारांविरोधात हा जाऊ शकतो आणि याचाच फटका भाजपाला हा बसू शकतो. त्यामुळेच महायुतीला धक्का देत महाविकास आघाडीला याचा फायदा होईल. मग तो कसा याबद्दल बोललो तर खरं तर नाशिकमध्ये शांतिगिरी महाराजांना मतदान आणि दिंडोरी, धुळे, जळगावात महाविकास आघाडीला छुपा पाठिंबा अशी भूमिका भक्त परिवाराने घेतल्यास महायुतीच्या 4 जागा धोक्यात येतील, ज्यात धुळ्याचे विद्यमान खासदार आणि भाजपचे उमेदवार सुभाष भामरेंनी देखील त्यांना उमेदवारी मिळताच महाराजांची भेट घेतली होती. तर मग धुळ्यात असलेल्या परिवाराच्या मतदारांची संख्या पाहूनच ही भेट घेण्यात आली होती. तर महायुतीने तिकीट नाकारल्याचं नाराज असलेला परिवार मग आता महाविकास आघाडीला सहकार्य करून महायुतीला धक्का सुद्धा हा देऊ शकतो असं म्हटलं जाते. ज्यात खरं तर शांतिगिरी महाराज पाहिले तर 2009मध्ये छत्रपती संभाजीनगरमधून अपक्ष लढले होते. तर तेव्हा पाहिलं तर महाराजांमुळे हिंदू मतांचं ध्रुवीकरण हे झालं होतं आणि शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांना निसट्ट विजयावर समाधान मानावं लागलं होतं. तर खैरेंना 2,55,786 मतं ही मिळाली होती. तर महाराजांनी जवळपास 1.5 लाख मतं ही घेतली होती. तर खैरे या निवडणुकीत 33,000 मतांनी निवडून आली होती. त्यामुळेच एकूण पाहिलं तर शांतिगिरी महाराजांमुळे महायुतीचे 4 जागा धोक्यात येऊ शकतात. तर मग याचाच फायदा महाविकास आघाडीला सुद्धा होऊ शकतो. तर अशात यावर तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्कीच सांगा. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. आणि मित्रांनो, याशिवाय सध्या पाहिलं तर रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एकदा अर्जुन खोतकर यांची भेट घेतली. त्यामुळेच मग अशात अर्जुन खोतकर दानवेंना का महत्त्वाचे आहेत याबद्दल सविस्तर माहिती पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा.